हॅलो फ्रेंड्स, तर आज मस्त आपण इडली बनवत आहोत आणि भरपूर साऱ्या बनवताना टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे इडली एकदम पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि अजिबात चिवट होणार नाही. त्याचबरोबर झटपट होणारी चटणीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. इडलीसाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे. तर मेजरमेंट सेम वाटीचं घेतलेलं आहे. मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ कुठलाही घेऊ शकता, इडलीचाच पाहिजे असं नाही. जुना आणि चिकट न होणारा तांदूळ घेऊ शकता. 3 वाट्या तांदळांसाठी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि इडली चांगली फर्मेंट व्हावी, चांगली फुगावी यासाठी घेतलेले आहे अर्धा चमचा मेथी दाणे. आता त्यानंतर डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. तांदूळ कमीत कमी 3 ते 4 पाणी, म्हणजे पाणी थोडंसं स्वच्छ दिसेपर्यंत आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे इडलीचा कलर देखील छान येतो. पण उडदाची डाळ जी आहे ना, ती 2 वेळा आपल्याला फक्त धुवायची आहे हलक्या हाताने. आता हे चांगलं धुवून झाल्याच्या नंतर हे डाळ आणि तांदूळ कमीत कमी 5 ते 6 तास मी असे हे भिजत ठेवलेले आहे. 5 ते 6 तासामध्ये हे चांगलं असं भिजलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे दुपारी जर भिजायला घातलं तर आपल्याला हे संध्याकाळपर्यंत वाटून घ्यायचं आहे. त्याआधी डाळ तांदळामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर पाणी वाटताना जर आपल्याला लागलं तर हे डाळीमधलं पाणी आपल्याला वापरायचं आहे, म्हणून एका वाटीत काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण उडीद डाळ आधी वाटून घेऊया. तर कमीत कमी पाण्याचा वापर करून आधी हे वाटून घ्यायचं आहे आणि गरज लागल्यास नंतर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. एकदम बारीक असं हे उडदाची डाळ वाटून झालेली आहे. आता एखाद्या खोलगट भांड्यामध्ये आपल्याला ही वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे. आता इडली एकदम स्पॉन्जी होण्यासाठी काय करायचं आहे, पीठ जे आहे ना, हे आधी हलकंसं उडीद डाळीचं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने हे 2 ते 3 मिनिट मी असं फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल, याच्यामध्ये हवा तयार होईल, पीठ हलकं होतं आणि इडलीचं पीठ फर्मेंट व्हायला आणि इडली फुगायला देखील मदत होते. ही एक खास टिप नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर जे तांदूळ जे आहेत ते देखील आपल्याला असे वाटून घ्यायचे आहेत. एकदम बारीक असे हे तांदूळ जे आहेत ना, वाटून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकताय. आणि उडदाच्या डाळीमध्येच आपण हे वाटलेले तांदूळ आता मिक्स करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने राहिलेले तांदूळ जे आहे ना, ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये टाकलेले आहेत मी अर्धी वाटी भिजवलेले पोहे. तर आता हे पोहे आणि तांदूळ हे देखील आता याच्यामध्ये ॲड करूया. ज्यावेळी तांदळामधलं पाणी काढून घेतो त्याच वेळेस पोहे भिजायला घातले होते आणि हे लगेच भिजले जातात. आता हे सगळे तांदूळ डाळ वाटून झालेली आहे आणि एकाच दिशेने मी असे हे कमीत कमी 4 ते 5 मिनिट असे हे मिक्स करत आहे, किंवा हाताने देखील मिक्स करू शकतो. उडीद डाळ आपण वाटल्या अशी मिक्स करून घेतली होती, हलकी झाली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा हे वाटलेले तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याच्यामुळे हे अगदी छानपणे व्यवस्थित असे मिक्स होतात. आणि इथे 5 ते 6 मिनिट आपण एकाच दिशेने फिरवून घेतल्यामुळे इथे पिठामध्ये असे बबल्स तयार झालेले आहेत. इडली एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत आणि खाताना अजिबात त्याच्यामध्ये चिवटपणा जाणवत नाही. तर 10 ते 12 तासासाठी आपण पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं आहे. ऋतुमानानुसार देखील फर्मेंटेशनचा टाईम जो आहे ना, कमी जास्त लागू शकतो. आता हे सकाळीपर्यंत पाहू शकता पीठ किती छान असं फुगलेलं आहे. पीठ एकदम मस्त असं हे फुगलेलं आहे, झाकणाला देखील चिकटलेलं आहे. तर फर्मेंट करण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवलं तर पीठ चांगलं असं रात्रभर फुगलं जातं. तर आता इथे हे जवळून देखील तुम्ही पाहू शकताय, एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे. आता हे सगळं पीठ जे आहे ना, आपल्याला ॲट अ टाईम जर सगळं वापरायचं असेल तर सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता. पण सगळं पीठ एकाच वेळी लागणार नसेल तर जेवढं हवं आहे तेवढं पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि उरलेल्या पिठामध्ये लागेल त्यावेळी मीठ टाकायचं आहे. 1 ते 2 दिवस तुम्ही असं हे पीठ करून ठेवू शकता. जास्त पीठ जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. अलगद हाताने हे सगळं एकाच दिशेने असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण इडल्या बनवायला घेऊया. एका साईडला मी इथे इडली पात्र गरम करायला ठेवलं होतं. चांगलं पाण्याला अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि इथं सगळ्या इडली पात्रांना तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते टाकायचं आहे. इथं पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकताय. पीठ या पद्धतीचंच असावं. आता सगळ्या इडल्या ज्या आहे ना, पाण्याला एकदम खळखळून उकळी आलेल्या कुकरमध्ये आपल्याला ठेवायच्या आहे, किंवा डायरेक्टली या पद्धतीने वरून आपण हे इडलीचं बॅटर असं टाकून घेऊ शकता. इडली बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, त्यामुळे इडली जी आहे ना, चांगली अशी फुगली जाते. कमीत कमी 15 ते 17 मिनिट हाय फ्लेमवर मी या इडल्या शिजवून घेतलेल्या आहे, किंवा टूथपिकने देखील तुम्ही मध्ये चेक करू शकता.
पूर्ण कुकर थंड झाल्याच्या नंतर इथं पाहू शकताय वरूनच अशी जाळी इडलीला दिसत आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हे काढायचे आहेत. गरम गरम जर आपण काढायला गेलं तर इडली पात्राला त्यात चिकटले जातात. इथे हाताने देखील एकदम इझिली अशा निघत आहे आणि जाळी पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि छान झालेले आहेत. एकदम कुठेही चिवटपणा त्याच्यामध्ये जाणवत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पाहू शकता एकदम मध्ये देखील एकदम मस्त झालेली आहे. तर कुकर थंड झाल्यामुळे हा इडल्या ज्या आहेत ना पटपट अशा इडली पात्रातून निघत आहे. अजिबात चिकटलेल्या नाही आहेत. एकदम जवळून पाहू शकता इडली एकदम स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार अशी दिसत आहे. तर मस्त अशी इडली तयार झालेली आहे. याच्याबरोबर मस्त अशी चटणी सांबार करू शकता. सांबारची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ सांबारचा पाहू शकता. त्याचबरोबर झटपट अशी आपण चटणी इथे बनवणार आहोत. तर चटणीसाठी इथं भाजकी डाळ घेतलेली आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीपुरतंच मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गरजेपुरतं पाणी घेतलेले आहे आणि एकदम बारीक अशी आपली चटणी वाटून तयार आहे. यानंतर गरम तेलामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, सुक्या मिरच्यांची मस्त अशी फोडणी द्यायची आहे आणि ही फोडणी मिक्स करायची आहे. गरजेनुसार पाण्याचं प्रमाण बघायचं आहे आणि आपली ही चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मस्त असे ह्या इडली पाहू शकताय, वरून सांबर आणि जोडीला चटणी. नक्की हा बेत घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय.